सचिन काळे आला आणि आता रोहित म्हात्रे. राहुल म्हात्रेची थोडीशी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण की पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस स्पर्धेचा शुभारंभ झाला त्या मॅच मध्ये राहुल म्हात्रेला थोडासा त्रास दिला होता सचिन काळेने. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच 2 मिनिटं थांबवायची. कदाचित आमचे मान्यवर येतात आणि चालू करा. चला चला चालू करायची. मॅचला होईल सुरुवात. सचिन काळे पहिला बॉल. चला पहिलाच बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण संदेश त्या ठिकाणी होते. पहिला बॉल निर्धाव आला. चांगला कनेक्ट केला होता बॅट समवेत. गोलंदाज आपण पाहताय सचिन काळे, मागणीचा गोलंदाज. सेकंड आयकॉन या टीमचा. राहुल म्हात्रेची विकेट भरपूर इम्पॉर्टंट असणार या ओव्हरमध्ये. यावेळेस टॅप केला. सिंगल रन कंप्लीट झालेली आहे. एक सिंगल रन. आणि आता मात्र राहुल म्हात्रे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला चांगला फटका, तिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पण त्याच्यानंतर जर पाहिलं ना तर एक सिंगल रन आली. सचिन काळे पुन्हा एकदा तयार. यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यामध्ये मात्र चांगला फटका. राहुल म्हात्रे एक टेक्निकल खेळाडू म्हणून ओळखला जातो अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. सिंगल डबलने आपल्या टीमचा स्कोर कार्ड जो तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्याने आपण त्याला खेळ करताना पाहतो. सिंगल डबल, जर चुकीचा चेंडू खराब चेंडू आला तर त्याच्यावरती तो प्रहार करतो. त्यालाही माहिती आहे सचिन काळे हा चांगला गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज या टीमचा, आणि त्याच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेस ठरला. बॉक्स क्रिकेटमध्ये उमेश LBWची भीती नसते फलंदाजाला, म्हणून ते बिंदासपणे 3 स्टंपच्या मध्ये येऊन कधी स्वीप करण्याचा प्रयत्न करतात तर कधी रिव्हर्स खेळण्याचाही प्रयत्न करतात. थोडीशी रणनीती आखली जाते. सचिन काळे वारंवार थोडासा वेळ घेतोय, कारण की या स्पर्धेमध्ये एक गोलंदाज एक षटक फेकेल, दुसरी संधी त्यांना मिळणार नाहीये, म्हणून थोडासा वेळ तो घेतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी सचिन काळे करत असताना आपल्या टीमसाठी आतापर्यंत चेंडू झाले 4 आणि 5 झालेत आणि टीमची धावसंख्या धाफलकावरती लागली आहे 4. 5 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धाफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राहुल म्हात्रेचा लाजवाब क्रिकेट. पेस केलाय सचिन काळेला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या धाफलकावरती 5. आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये मयूर भुजबळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणारा, अर्थातच ACP आहेत आणि साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होणारा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्यात. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश कडू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. समोर रोहित म्हात्रे. दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात आणि पहिलाच बॉल मात्र निर्धाव टाकला गेला. पहिला बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू यांची चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण सिद्धेश कडू पहिलाच बॉल टाकत असताना पहिलाच बॉल डॉट केला रोहित म्हात्रे. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर ही थोडीशी अडचण झाली आहे सिद्धेश कडू यांच्यासाठी, कारण की कालच्या दिवसामध्ये ही भरपूर एक्स्ट्रा धावा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. हे बघा तेच क्षणचित्र पाहायला मिळतं पुन्हा एकदा, कारण की या एक्स्ट्राच्या धावात आपण पहिल्या मॅचमध्ये बघितल्या राहुल गाडीगावकर, आणि त्याचबरोबर आपण पाहताय मॅच थांबवायची. मयूरजी भुजबळ साहेबांच्या या ठिकाणी शुभ सन्मान आणि त्याचबरोबर आगमन होत असताना आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, साहेबांचं आगमन आमच्या या व्यासपीठावरती होत असताना ज्यांच्या शुभागमनाची आपण बराच वेळ प्रतीक्षा करत होतो ते सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय मयूरजी भुजबळ साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. NBPLच्या वतीनं साहेबांचं हृदयाच्या अंतकरणापासून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय मयूरजी भुजबळ साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आज NBPLच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. प्रचंड टाळ्यांनी साहेबांचं आपण या ठिकाणी NBPLच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय काशीनाथजी
काशीनाथजी पवार साहेब यांचे देखील शुभागमन आमच्या या व्यासपीठावर होत आहे. त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सन्माननीय संतोषजी घोसाळकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. संपूर्ण मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हावं. थँक्यू सो मच. आपण पाहताय मयूरजी भुजबळ साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान झालाय. स्पर्धेच्या निमित्ताने साहेबांचे खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू, कारण की आपण आपला मुलाचा वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल साहेब आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहताय माजी नगरसेवक काशीनाथजी पवार साहेब यांचे नुकतंच आगमन झालंय. त्यांचाही या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय. यावेळेस पहा संजू या खेळाडूसाठी बोली का लावली होती सिद्धेश कडूने, त्याचं प्रत्युत्तर देत असताना, कारण की हे काम करण्यासाठी त्याला टीम मध्ये घेतलं होतं सिद्धेश कडूने आणि तो काम मात्र करत असताना आपल्या टीमसाठी मात्र 3 धावा तब्बल वाचवल्या गेल्यात. यावेळेस मात्र सोडून दिला हा व्हाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 10 धावा आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 2, म्हणजे भरपूर धावा नाही त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बहाल केलेत. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी जागा बाळून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 11 धावा दाफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. सिद्धेश कडू पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिला आणि इथे हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती 12 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चेक केला. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धेश कडू तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, वाव, पुन्हा एकदा संजू आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक लाजवाब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला. 2 चौकार सेव्ह केलेत आपल्या टीमसाठी संजूने आणि चांगला आत्मविश्वास वाढला असेल आता सिद्धेशचा. पुढे सरसावत, यावेळेस पुन्हा एकदा लाजवाब क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग करतोय जिशा 8 संघ. विशाल वारंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याला फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये 3 चौकार तब्बल सेव्ह केलेत जिशा 8 टीमने. राहुल म्हात्रेचे चांगले फटके होते नो डाऊट, परंतु फिल्डिंग लाजवाब होती. पुन्हा एकदा पुढे सरसावत, आता सिंगल घेण्याचा प्रयत्न, फेकी चुकीची, स्वतः कॅप्टनने केली आहे चूक आणि इथे मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये खूप काही पाहायला मिळालं, फटके चांगले पाहायला मिळाले, त्यामध्ये क्षेत्ररक्षणीय खूप चांगला पाहायला मिळालं. परंतु ही जोडी फोडण्यामध्ये दोन्ही जे गोलंदाज होते ना महत्वाचे जिशा 8 टीमचे, ते थोडेसे असफल ठरले आहेत. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये सचिन काळे यांची ओव्हर जर पाहिली तब्बल 14 झाले धावा धावफलकावरती. 5 रन आले होते पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर धावा खर्च केल्यात 9. चला स्पीडअप करा जिशा 8 संघ, विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. जिशा 8 टीम आपल्याला विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. दुसऱ्या बाजूला जर पहिला भारतीय संघ मेगा फायनल खेळतोय चॅम्पियन्स ट्रॉफीची. 140 करोड देशवासी आपले जे आहेत ते प्रतीक्षा करतायत रोहित शर्मा पुन्हा एकदा त्या ट्रॉफी सोबत. परंतु श्रेयस अय्यरची विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ थोडासा दडपणामध्ये जरूर पाहायला मिळेल. 68 बॉलमध्ये 69 धावसंख्येची गरज आपल्या भारतीय टीमला. तर दुसऱ्या बाजूला ओढी लागलेली आपल्या नेरूळच्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीला की NBPL ची ट्रॉफी हा कोणता संघ उचलेल. दोन्ही बाजूला लक्ष आहे. आपण भरपूर सारे प्रेक्षक या मैदानावरती पाहतोय ज्यांच्या हातामध्ये एक मोबाईलही आहेत आणि या स्पर्धेचा ते आनंदही घेत आहेत. जे क्रिकेटवरचं प्रेम कमी होणार नाहीये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे भावेश ठाकूर आला. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. चला राहुल म्हात्रे एक वेगळं चॅलेंज आहे, कारण की फिल्डिंग ही लाजवाब होती. राहुल म्हात्रेला आता चांगला खेळ करावा लागणार आहे, तो करतोय, पण तो फिल्डिंग समोरच्या टीमची लाजवाब होती. पहिला बॉल 3ऱ्या ओव्हर मधला भावेश ठाकूर. पहिला बॉल सोडून दिलाय. चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते कॅप्टनच्या माध्यमातून आणि आपल्या टीमसाठी मात्र एक धाव वाचवलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार भावेश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती.
यावेळेस भरपूर लूज बॉल होता आणि पाहू शकता आपण नाराज किती आहे राहुल म्हात्रे, कारण की त्याला माहिती होतं हा बॉल बॅटला व्यवस्थितरीत्याने लागला नाहीये. जर लागला असता तर तो बॉन्ड लाईनच्या बाहेर कन्फर्म जाणार होता. ही सुवर्ण संधी जी आहे ना ती गमावलेली आहे राहुल म्हात्रेने. आणि ज्यावेळेस राहुल म्हात्रे बॅटिंगसाठी जात होता त्यावेळेस राहुल घाडीगावकरला विचारलं की तुझी बॅट कुठे. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी त्याच बॅटने चांगली बॅटिंग केली होती. चला भावेश ठाकूर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा खर्च करतो जिशा 8 संघ. या धावा भरपूर महागात पडतील ज्यावेळेस तुम्ही चेस करण्यासाठी याल. आणि आजच्या रात्रीमध्ये धावा होत आहेत. कालच्या रात्रीमध्ये गोलंदाजांचा बोलबाला होता आणि आजच्या रात्रीमध्ये बॅटिंग करताना प्रत्येक फलंदाज एन्जॉय करतो या खेळपट्टीवरती. भावेश पुन्हा एकदा तयार, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. आपण जर पाहिलं तर हा बॉल सोडला असताना तर राहुल म्हात्रे बाद झाला असता. त्याच्यापेक्षा एक निर्धाव बॉल आला तर ठीक आहे, कारण राहुल म्हात्रेचं स्ट्राईकवरती राहणं आणि खेळपट्टीवरती राहणं हे भरपूर महत्त्वाचं आहे. गावदेवी 8 नेरूळ टीमसाठी विघ्नेशजी मडवी यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश ठाकूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. वेळ ते भरपूर घेतात. आणखीन एक लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक लाजबाब चेंडू भावेश ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू निर्धाव आला बॅट चेंज करत असताना. आणि गोलंदाज तयार राहुल म्हात्रे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय चौकार आलाय. राहुल म्हात्रेच्या बॅटमधनं हा संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 20 धावा आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. आतापर्यंत चेंडू जर पाहिले तर 4 झालेत आणि 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. भावेश पुन्हा एकदा तयार, समोर राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा हा बॉल होता. एक सिंगल रन स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहताय पुन्हा एकदा रोहित म्हात्रे शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो टॉस करण्यासाठी यायचंय. आपण भूमिपुत्र ब्लास्टर्स आणि मैत्री टायटन्सचे कॅप्टन प्लीज इन्व्हाइट करतोय आपल्याला. आपण या लगेचच. यावेळेस बॉल सोडून दिला आणि हा बॉल निर्धाव आलाय. लाजवाब षटक, एक चौकार जरूर आला परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भावेशांच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 21, 21 धावा दाखल. या ओव्हरमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. 7 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या तब्बल 21. बिनगडी बाद आपण पाहता टीम गावदेवी 8 नेरूळ या टीमला. तर शेवटच्या ओव्हरमध्ये कोणते गोलंदाज येतील, कोणावरती जबाबदारी सोपवली, कारण की शेवटचं ओव्हर भरपूर महत्वाचे असणार आहे. दीपक शर्मा आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये राहुल म्हात्रे यांच्यासाठी. चला हे षटक भरपूर महत्वाचं आहे, कारण की या ओव्हरमध्ये रन जर आले ना तर वरचढ बाजू ठरेल टीम गावदेवी 8 नेरूळ टीमची. आणि या ओव्हरमध्ये कमी धावा जर खर्च केल्या तर टीमची धावसंख्या 21 धावा दाफलकावरती. चला या ओव्हरमध्ये धावा येतील का, धावा रोखण्यामध्ये यशस्वी राहील चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. जिशा 8 टीम भरपूर सारे मॅचेस, अजून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला शेवटचा षटक शिल्लक आहे. गोलंदाज तयार दीपक शर्मा, समोर राहुल म्हात्रे. चला पहिलाच बॉल चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण चांगला झालाय, निर्धाव आलाय. पहिल्या बॉल पासून सुरुवात चांगली झाली आहे दीपक शर्मा यांची. चला हा या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना आम्हाला पाहायला मिळाला होता. त्या स्पर्धेची पहिली मॅच पाहायला मिळाली होती जिशा 8 आणि गावदेवी 8 या टीम मध्ये. गावदेवी नेरूळ 8 आणि त्यामध्ये बाजी जिंकली होती जिशा 8 टीमच्या कॅप्टनने, अर्थातच टीमने.
आणि त्याचा बदला घेण्याचा मात्र आता टाइम आला. यावेळेस फटका सीमारेषा पार. पहिले 2 बॉल निर्धाव, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती घेतली विकेट. फलंदाज बाद झाला. पहिला धक्का लागलाय गावदेवी नेरुळ 8 टीमला. राहुल म्हात्रे मैदानाच्या बाहेर. चला 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. या इनिंग मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा तुम्हाला कॉल देतो. मैत्री टायटन्स आणि भूमिपुत्र ब्लास्टर्स. चला के एल राहुलच्या बॅटमधनं षटकार आला आणि टार्गेट जे आहे ते थोडंसं कमी होत चाललं. 56 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. भारतीय संघ एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफीची मेगा फायनल खेळत असताना आणि दुसऱ्या बाजूला NBPL ची मेगा फायनल. प्रेक्षकांचं प्रेम मात्र कमी होणार नाही. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यावेळेस अजिंक्य वाघच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण ही लाजवाब झालाय, परंतु एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली. हा चुकीचा बॉल होता. यावरती चौकार खेचण्याचा प्रयत्न अजिंक्य वाघ याचा झाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक शर्मा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि चुकला होता सिद्धेश कडू, परंतु त्याच्यानंतर फायदा उचलला. अजिंक्य वाघ जो आहे तो बाद झाला. ओके, चुकला नव्हता तर यष्ट्या आहेत ना, ते यष्ट्यांमध्ये भरपूर गॅप होती. हा नक्कीच नक्कीच. बॉल आहे ना तो दोन्ही तिन्ही स्टंपच्या मधनं गेला आणि जर बेल्स खाली पडली असती ना तर कदाचित रोहित म्हात्रे बाद झाला असता. परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी पाहिलं की अजिंक्य वाघ जो आहे तो स्ट्राइक इन एंड कडे येतोय. संकेत माळुसरे आला शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. या खेळाडूला आणि त्याचबरोबर आपण पाहताय सन्माननीय सूरजजी पाटील साहेब असेल आणि त्याचबरोबर किस्मतजी भगत साहेब असतील आणि रुपालीताई भगत यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होतं. त्यांचा मी सरच्या स्वागत करतोय. आपण पाहणार आहोत त्यांना आमच्या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र शेवटचा बॉल, हा बॉल आहे तो बीट झालाय आणि शेवटचा बॉल पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. दोन्ही पंच चला रिव्ह्यू त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे, टीमकडे रिव्ह्यू आहे, तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि या पंच तुम्ही बघा तुम्ही बघा एकदा क्लिअर होऊन जाईल. फेअर डिलिव्हरी आणि शेवटच्या बॉलवरती आले सिंगल. टीमची धावसंख्या टोटल झालेली आहे 23 आणि 24 धावा. भूमिपुत्र ब्लास्टर्स टीमचे कॅप्टन आणि मैत्री टायटन्स टीमचे कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतोय. तर डिक्लेअर आहे शेवटच्या बॉलवरती आली. चला सन्मान केला जाईल आणि मी विनंती करतोय म्हात्रे सरांना की आपण आपल्या समालोचनार्थातच आपल्या मुखातनं सन्मान करायचा. चला याच दरम्यान आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं ज्यांचं शुभागमन होत आहे, कुक्षेत नगरीचे आणबान शान आदरणीय सूरजजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय किस्मतजी भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचबरोबर सर रुपाली किस्मत भगत मॅडम यांचं देखील शुभागमन आमच्या या व्यासपीठाच्या दिशेनं होत आहे. या सर्व मान्यवरांचं NBPLच्या वतीनं सहर्ष स्वागत सुस्वागतम. चला आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत सन्माननीय नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूरजी भुजबळ सर. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सज्जनांचं संरक्षण दुर्जनाचा संहार अशी भूमिका घेत आपल्या या नवी मुंबईला शांती आणि शांततापूर्ण वातावरण आपल्या सगळ्यांसाठी निर्माण करून देणारे आदरणीय सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय मयूरजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय विकासजी तिकोणे साहेब यांना विनंती करतो समीरजी भुजबळ साहेब यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करावा.
त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आदरणीय दीपकजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन NBPLच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. चला पंचांना विनंती करतो, मॅच 2 मिनिट आपण थांबवायची आहे. चला मी आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय किस्मतजी भगत साहेब, त्याचबरोबर दीपक दादा आणि आदरणीय सूरजजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मयूरजी भुजबळ साहेब नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपल्या तिघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संयुक्तरित्या आपण शुभ सन्मान करावा. सन्माननीय सूरजजी पाटील साहेब, सन्माननीय किस्मतजी भगत साहेब आणि सन्माननीय दीपकजी पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त सन्माननीय मयूरजी भुजबळ साहेब यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत असताना याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय कॉन्स्टेबल RK चौधरी साहेब आणि त्यांचे या ठिकाणी शुभ सन्मान होईल. आणि मी विनंती करतो आदरणीय दीपकजी पाटील साहेब, आपणास विनंती करतो RK चौधरी साहेब यांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा. चला नेक्स्ट टॉस असेल मैत्री टायटन्स आणि मातोश्री 8 या दोन संघांच्या दरम्यान. आणि हा टॉस घेण्यासाठी चला भूमिपुत्र ब्लास्टर आणि मैत्री टायटन्स यांच्यामध्ये ही टॉस होईल. आणि ही टॉस करण्यासाठी मी विनंती करेन मयूरजी भुजबळ साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. मैत्री टायटन्स आणि भूमिपुत्र ब्लास्टर या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी समीरजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते मयूरजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस घेतला जाईल. आणि टॉस जिंकली मैत्री टायटन्स या टीमने टॉस जिंकलेली आहे आणि निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात ते कळवतील. संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा NBPLच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे अर्थातच सन्माननीय सूरजजी पाटील साहेब, सन्माननीय किस्मतजी भगत साहेब, सन्माननीय रुपाली किस्मत भगत मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय दीपकजी पाटील साहेब या सर्वच मान्यवरांचं आमच्या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. आमच्या व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचं मी सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करतो. नवी मुंबई प्रीमियर लीगचे आमचे कमिशनर दीपकदादा पाटील यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर किस्मतजी भगत साहेब आहेत त्यांचंही आम्ही खऱ्या अर्थाने स्वागत करतो. आणि त्याचबरोबर रुपालीताई यांचंही खऱ्या अर्थाने मी सहर्ष स्वागत करतो. आणि माजी नगरसेवक सूरजदादा पाटील साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. किस्मतजी भगत साहेब हे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्यांच्याच माध्यमातून उद्या चालू होणारी स्पर्धा वनमंत्री चषक 2 लाखाची ती स्पर्धा दिवस रात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसापासून ते बुधवारपर्यंत नेरूळच्या झोटिंगदेव बामनदेव मैदानावरती आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळेल. राहुल मात्र्याला गोलंदाजी मार्कवरती टार्गेट चेस करायचं आहे. 24 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल संदेश मेहर यांच्यासाठी. राहुल मात्रे पहिलाच बॉल आणि प्रेशर मात्र थोडंसं निर्माण होईल
कारण की टार्गेट जे आहे ते अगदी कमी आहे. पहिला बॉल वाईट +1 अशा 2 धावा मिळल्या. त्यावेळेस डिक्लेअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. एक धाव भरपूर महत्वाची आहे, राहुललाही माहिती आहे आणि ते एक धाव वाचवण्याचा प्रयत्नही ते करतात. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. संदेश मेहर या मॅचमध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण की भरपूर पॉईंट्स जे आहेत ना ते गमावलेत या संदेश ऑप्शनमध्ये घेण्यासाठी. दिशा आहे टीमने. या बॉलवरती आले सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे उमेश, कारण की टार्गेट एवढं मोठं नाही आहे की चौकाराचीच गरज आहे. सिंगल डबल आणि त्याचबरोबर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये समोरचा संघ जर आपल्याला रन्स देत असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. संदेश बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि अगदी सन्मान दिला. अजिंक्य वाघ त्या ठिकाणी होते. मैत्री टायटन्स या टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आणि वारंवार आपण पाहतो राहुल म्हात्रे जो आहे ना तो वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 4 आणि धावा खर्च केले 4. बॉल टू रन टार्गेटही तेच आहे ना, 24 बॉलमध्ये 24 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या होत्या आणि आता 4 धावा मायनस केल्या तर 20 धावा. 20 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा 8व्या बॅटने खेळलेत. एक सिंगल रन 5व्या बॉलवरती आली आहे सिंगल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा झाल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 5 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल आहे. भरपूर महत्वाचा विकेट मिळाली नाहीये राहुल म्हात्रेच्या ओव्हरमध्ये. यावेळेस भरपूर वळण घेतलंय चेंडूने. आतमधल्या दिशेला आल्यानंतर हा बॉल निर्धाव सरळ विकेट किपर संकेत मालुसरे यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती 5 बिनगडी बाद सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर असं सांगितलं जात होतं की टॅप मारल्यानंतर बॉल जो खेळपट्टीला दाबल्यानंतर बाहेर जात नव्हता, जास्त प्रमाणामध्ये ट्रॅव्हल होत नव्हता. आणि आजच्या दिवसामध्ये जे राहुल म्हात्रेने ट्राय केले होते बॉल ते चांगले फटके होते. मी संपूर्ण श्रेय देईल त्या क्षेत्ररक्षकांना ज्यांनी राहुल म्हात्रे ते चौकार अडवले. आपल्या टीमसाठी धावा भरपूर वाचवल्यात. नवीन आपण पाहताय गोलंदाज आलाय प्रशांत गलगुडे आलाय गोलंदाजी मार्कवरती. हाही एक चांगला गोलंदाज आहे, परंतु समोर संघाची जबाबदारी घेऊन खेळायचं आहे सिद्धेश कडूला. इथून जिंकेल त्याला सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म निश्चित प्रमाणे मिळणारा. चला राहुल म्हात्रे पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये विवरचना जरूर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दबाव बनवण्याचा प्रयत्न करतोय राहुल म्हात्रे. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी फलंदाजांच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतात. टॅप केलाय, फटका चांगला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निर्धाव चेंडू. जेवढे चेंडू निर्धाव येतील ना तेवढी मात्र मॅच जी आहे ना ती बनेल. मी तर म्हणेन गावदेवी 8 नेरुळ या टीमसाठी, आणि की डॉट बॉल भरपूर महत्वाचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. यावेळेस टॅप केलाय. वा व्हॉट अ शॉट. सिद्धेश कडूच्या बॅटमधून आलाय हा महत्वपूर्ण चौकार आणि टीमची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय 10 या आकड्यावरती 10 बिनगडी बाद. चांगली सुरुवात झाली आहे जिशा 8 टीमची. 10 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. प्रशांत पुन्हा एकदा टॅप केला. पुन्हा एकदा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू आज चांगल्या रंगामध्ये दिसतोय, चांगली बॅटिंग करतोय. ज्यावेळेस हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला पूर्णपणे जबाबदारी होती गोलंदाजांची, परंतु बॅटिंग ही सिद्धेश कडूची जबाबदारी आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल रन. काही हरकत नाहीये, त्यांना माहिती आहे टार्गेटच्या अगदी जवळ आपण पोहोचत चाललेलो आहे. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा दाफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. यावेळेस गोलंदाज स्वतः अडवत आहेत आणि निर्धाव चेंडू. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 15 धावा दाफलकावरती लागल्यात म्हणजे 9 धावसंख्येची गरज. येणारे बॉल आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 9 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा.
चला पुन्हा एकदा लाजवाब फटका पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षण तेवढाच दमदार. विकेट भरपूर महत्वाची असणार आहे. DRS ची मागणी केलेली या पंचांनी. आणि आता पंच जे स्क्वेअर लेगचे पंच आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण यायचं आणि क्रिक लाईव्ह अर्थात आमचे निखिल जे ऑपरेटर आहेत ते पातील आणि त्याचबरोबर सन्मान या ठिकाणी केला जाईल. जे व्यासपीठावरती आमचे मान्यवर उभे आहेत विराजमान आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आपल्या व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. मी सर्वप्रथम विनंती करेन आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत या कुक्षेत नगरीची आन बान शान, कुक्षेत नगरीचा स्वाभिमान, सामाजिक क्षेत्रामधील ज्यांचं भरीव योगदान या नवी मुंबईच्या आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर नवी मुंबईचं क्रिकेट जपण्याचा ज्यांनी प्रयत्न सातत्यानं केलेला आहे ते आदरणीय सूरजजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो विकासजी तिकोणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सूरजजी पाटील साहेब खरं तर त्यांच्याकडून त्यांच्या बॉडीचा सर्वांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. अशा आदरणीय सूरजजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आजच मला वाटतं नगरसेवक चषक या ठिकाणी लोकनेते चषक आयोजित करण्यात आलेला होता. त्याची फायनल देखील आज संध्याकाळी संपन्न झाली असेल. सूरजजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान. तदनंतर माजी नगरसेवक सन्माननीय काशीनाथजी पवार साहेब आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. आणि मी विनंती करेन हर्षजी मडवी साहेब यांना मी विनंती करेन आमच्या रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनच्या या खरं तर नवी मुंबई प्रमुख आहेत आणि नवी मुंबईतील समालोचकांना खरं तर त्यांनी भरपूर काही सपोर्ट आमचे आदरणीय हर्षजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून झाले, त्यांच्या शुभ हस्ते आणि आजच्या